लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सगळं चांगलं सुरू असताना आता दिव्या ही पार्थला अचानक घरी घेऊन आल्यामुळे घरात एक वेगळं वातावरण तयार होईल. तर दुसऱ्या बाजूला आता विजयला सत्य कळल्याची चाहूल नंदिनीला लागेल. आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जो पार्थ आहे त्याने आज मटण पुलाव खाल्लेला आहे आणि आता मटण पुलाव खाऊन पिऊन मस्तपैकी तो ऑफिसला गेलेला आहे. ऑफिसमध्ये आता पार्थ काम करतोय आणि आता छान असा चविष्ट आपल्या आवडीचा पदार्थ खाल्ल्यामुळे पार्थला थोडीशी अशी छान मस्त सुस्तीसुद्धा आलेली असते आणि त्या सुस्तीबरोबर तो आता त्याचं काम करत असतो. आता त्याचं काम सुरू असतं इकडे आणि त्याचवेळी इकडे आता पार्थला काव्याची आठवणही आलेली असते हलकीशी. आता पार्थ हा काव्याच्या आठवणीत रमलेला असतो. तो विचार करतो की काय सांगू काव्या, तुमच्यापासून ना थोडंही लांब राहवत नाही. तुम्ही माहेरी होता तेव्हा असं वाटायचं सतत तिकडे यावं आणि आता असं वाटतं की सतत घरीच तुमच्याजवळ थांबावं. इतक्यात त्या ठिकाणी दिव्या येते. दिव्या म्हणते सरप्राईज. त्याबरोबर आता सरप्राईज असं तिने म्हटल्याबरोबर पार्थ विचारतो की काय सरप्राईज आहे. तर आता ती सांगत असते की अहो काय सरप्राईज म्हणजे काय, हे बघा मी मस्तपैकी थंडगार आईस्क्रीम आणले, दोघंजणं मिळून एन्जॉय करूया. त्याबरोबर आता पार्थ दिव्याला म्हणतो आईस्क्रीम, आणि यावेळी नाही मिस दिव्या नको आहे मला आईस्क्रीम वगैरे काहीही, तुम्ही जा आणि खा तुम्हाला जे हवं आहे ते, मला प्लीज फोर्स करू नका, मला नाही खायची आईस्क्रीम. त्याबरोबर आता पार्थला ती म्हणते सर अहो पण पार्थ म्हणतो दिव्या प्लीज मी म्हटलं ना मला फोर्स करू नका म्हणून, प्लीज हे बघा मला काहीही खायला वगैरे नको आहे, तुम्ही खा तुम्हाला जे हवं आहे ते आणि प्लीज पटापट कामाला लागा, तुमची खूप कामं पेंडिंगवरती आहेत प्लीज. त्याबरोबर आता दिव्या सांगत असते अहो सर असं काय करताय, एवढे दिवस एकतर आपण एकत्र छान इतकं काम करतोय आणि काम तर करतोय, वरून मी तुम्हाला काही पार्टीसुद्धा दिलेली नाही आहे. तुम्ही एवढे चांगले बॉस आहात, मला एवढं समजून घेता, मला एवढं कोऑपरेट करता, कामात सांभाळता, मग मी तुमच्यासाठी एवढंही करू शकत नाही का सर प्लीज. त्याबरोबर पार्थ म्हणतो नाही मिस दिव्या हे बघा ते सगळं ठीक आहे, मला कळतंय की तुम्ही चांगल्या मनाने चांगल्या हेतूने हे केलेलं आहे म्हणून, पण प्लीज मला नको आहे. त्यावर दिव्या म्हणते सर आता तुम्ही आईस्क्रीम खाल्लं नाही ना तर मी असं समजेन की तुम्ही मला तुमची चांगली एम्प्लॉई मानतच नाही आणि म्हणून तुम्ही मी आणलेलं आईस्क्रीम खायला नाही म्हणताय. पार्थ सर प्लीज असं नका ना हो करू, मी खूप आवडीने आणलं हे आईस्क्रीम. पार्थ म्हणतो दिव्या तरीही तुम्ही मला कितीही फोर्स केलात ना तरी मी नकोच म्हणेन, मला नाही खायची आईस्क्रीम. दिव्या म्हणते सर आता तुम्ही आईस्क्रीम नाही खाल्लीत तर मी रागवे ना तुमच्यावर. पार्थ म्हणतो मला कळतच नाही आपल्यापैकी बॉस नेमकं कोण आहे, तुम्ही की मी. दिव्या म्हणते सर बॉस जरी तुम्ही असलात तरी मी आता तुम्हाला माझा चांगला मित्र मानू लागलेली आहे आणि मी कामाला लागल्याबद्दलचं मला माझ्या मित्राला ट्रीट द्यायची आहे आणि म्हणून आता तुम्ही हे आईस्क्रीम प्लीज माझ्याबरोबर खा सर प्लीज. आता दिव्याने एवढं प्लीज केल्यामुळे पार्थचा नाईलाज होतो. मग पार्थ आणि दिव्या आता आईस्क्रीम खातात. पार्थ म्हणत असतो खरं तर मला आईस्क्रीम नको होतं पण ठीक आहे तुम्ही एवढा फोर्स करताय म्हणून तुमच्यासोबत आईस्क्रीम खातो. पार्थ आणि दिव्या छान आईस्क्रीम खातात. आईस्क्रीम खाता गप्पा वगैरे मारतात. आता सगळं वातावरण छान असतं. आता थोड्या वेळाने आईस्क्रीम खाऊन झाल्यावर पार्थच्या एकाएकी खूपच जास्त पोटात दुखायला लागतं. आता इतकं पोटात दुखतं की पार्थला कळतच नसतं काय करू. ऑफिसमध्ये बसून काम करणं त्याला काही पॉसिबल होत नसतं. मग आता पार्थला घरी जायचं असतं. आता पार्थला घरी जाण्यासाठी सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम येतो, कारण आज जीवासुद्धा ऑफिसला आलेला नसतो आणि विक्रम काकासुद्धा ऑफिसला आलेले नसतात. मग आता काय करायचं, घरी कसं जायचं हा खूप मोठा प्रश्न पार्थ समोर असतो, कारण आता पार्थला ड्रायव्हिंग करणं तर पॉसिबलच नसतं ना. मग आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा दिव्या येते. दिव्या म्हणते सर अहो नो फिकर, मी असताना तुम्हाला एवढी काळजी करायची काहीच गरज नाही आहे, मी आहे ना, मी तुम्हाला घरी सोडते तुमच्या. पार्थ म्हणतो काय मिस दिव्या तुम्ही आणि मला घरी सोडणार, नाही नको काहीही गरज नाही आहे, हे बघा मी जाऊ शकतो माझा मी काय करायचं ते बघतो. मी एक काम करतो, ओला किंवा कॅब काहीतरी बुक करतो किंवा मी ड्रायव्हर दादांना बोलवेन, नाहीतर जिवार सरांना बोलवेन, ते येतील आणि मला कोणीतरी घेऊन जातील. तुम्ही हे असं मला घरी सोडायला वगैरे आलेलं बरोबर वाटणार नाही, तुम्ही जा, तुम्ही तुमची बाकीची उरलेली कामं करा. तसंही मी ऑफिसमध्ये नाही आहे म्हटल्यावर कामांचा सर्व लोड तुमच्यावरतीच येणार आहे, तर तुम्ही तुमच्या कामांना लागा. काय जा काय करायचं ते मी बघतो. एवढं बोलून पार्थ आता त्याचा फोन हातात घेऊ लागतो. त्यावेळी दिव्या म्हणते सर प्लीज असं काय करताय, माझ्यामुळे झाली आहे की नाही तुमची एवढी अडचण, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे की नाही,
मी आईस्क्रीम खाऊ घातलं म्हणून अडचण आली आहे ना तुमची. तुमचं पोट दुखतं आहे, पोट बिघडलं आहे, म्हणून आता तुम्हाला घरी सोडणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण जर एखाद्या माणसाची चूक झाली तर माणसाने ती चूक सुधारलीसुद्धा पाहिजे आणि मला माझी चूक सुधारायची आहे. त्यामुळे प्लीजच मी तुम्हाला घरी सोडते. पार्थ म्हणत असतो, हे बघा मिस दिव्या, इट्स ओके, त्यात काही नाही एवढं, आणि तुम्ही काही जाणून बुजून मुद्दाम मला त्रास व्हावा यासाठी हे सगळं केलेलं नाही आहे. त्यामुळे काही हरकत नाही, तुम्हीच मला आलं पाहिजे सोडायला, असं मी बघतो काय करायचं ते. प्लीज तुम्ही जा आणि तुमच्या कामानं लागा. दिव्या म्हणते, सर जर मी तुम्हाला सोडायला नाही ना आले तर मला खूप गिल्टी फील होईल. मला असं वाटेल की मी तुम्हाला त्रासात सोडलं आणि निघून गेले. अशी कुठे मैत्री असते का? मी आत्ताच म्हटलं ना की मी तुम्हाला माझा खूप चांगला मित्र समजू लागलेली आहे. जर तुम्ही माझा चांगला मित्र आहात आणि तुम्ही अडचणीत असताना मी तुमची मदतच केली नाही तर मग फ्रेंडशिपचा उपयोग काय? म्हणून मी येते तुम्हाला सोडायला. तुम्ही फक्त मला रस्ता सांगा. त्याबरोबर मग आता लगेचच पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर चालेल, सोडा मला घरी. त्यानंतर दिव्या पार्थला घेऊन घरी आलेली असते. आता दिव्या पार्थला घेऊन घरी येते तेव्हा मग पार्थ आता काव्याला हाका मारू लागतो, काव्या काव्या काव्या. त्याबरोबर काव्य तिकडे येते. आता पार्थच्या इतकं पोटात दुखत असतं ते बघून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मानिनी काकू म्हणतात, पार्थ रे काय झालं? तू असं पोट का धरलेलं आहेस? काही होतं आहे का बाळा तुला? तुझं पोट वगैरे दुखतं आहे का? बोल ना, काय होतं आहे? त्याबरोबर मग आता पार्थ म्हणतो, आई अगं मला पहिलं बसायला तर घे. त्याबरोबर मानिनी काकू त्याला म्हणतात, हो हो ये बस, काय झालं आता सांग मला व्यवस्थित. मग पार्थ म्हणत असतो, आई अगं काही कळत नाही आहे, अचानक माझं पोट खूप जास्त दुखायला लागलं आहे, खूप त्रास होतो आहे गाई, खूप दुखतं आहे. त्यावेळी मग मानिनी काकू पार्थला म्हणतात, अरे पण असं कसं पोट दुखू शकतं तुझं? तू तर आज मटण पुलाव खाल्ला होतास ना? मग एक मिनटं, मला एक गोष्ट सांग, मटण पुलाव बरोबर तू काही वेगळंसुद्धा खाल्लं होतंस का? उदाहरणार्थ काही थंड, काही गरम जास्त असं काही खाल्लं आहेस का तू? पार्थ म्हणतो, आई ॲक्च्युली ते म्हणजे मी ते आई ते. मानिनी काकू म्हणतात, हे बघ पार्थ काही खोटं बोलू नकोस, जे असेल ते खरं खरं सांग. मग पार्थ म्हणतो, आई सॉरी, पण खरंच मी मटण पुलाववरती आईस्क्रीम खाल्ली होती. आई म्हणजे मी काही मुद्दाम जाणून बुजून ठरवून आईस्क्रीम नाही गं खाल्ली. ॲक्च्युली दिव्याने खूप आवडीने आमच्यासाठी आईस्क्रीम मागवलं होतं. मी तिला नको खूप वेळा म्हटलं, पण दिव्याने माझं काही ऐकलंच नाही. तिने मला खूपच जास्त फोर्स केला आणि त्यामुळे मग मला आईस्क्रीम खावं लागलं, म्हणून मी आईस्क्रीम खाल्लं. आई पण खरंच सॉरी, मी मुद्दाम नाही केलं. मानिनी काकू म्हणतात, पार्थ रे तुला माहिती आहे ना, तुला मटण चिकन अशा वस्तू खाल्ल्याच्या नंतर थंड जास्त किंवा खूप जास्त गरम काही खाल्लं की त्रास होतो, म्हणून तुला कितींदा सांगते, पण तू माझं कधी ऐकतच नाही ना. थांब आता, लहानपणापासून हा प्रॉब्लेम आहे तुझा, तरीही उगाचच आगाऊपणा केलास. मी आलेच. आणि मग मानिनी काकू आता पटकन किचनमध्ये जातात. किचनमध्ये जाऊन आता त्या पटकन गॅसवरती गरम पाणी उकळायला ठेवतात. त्यामध्ये थोडासा ओवा टाकतात, त्यामध्ये काळी मिरी टाकतात, लवंग टाकतात, थोडीशी हिंग पावडर टाकतात आणि ते सगळं आता व्यवस्थित उकळवतात. आणि ते आता मिश्रण ते घेऊन येतात आणि पार्थला आता तो काढा प्यायला देत. म्हणतात, हे घे, हा काढा पी. काढा प्यायलास की तुला बरं वाटेल. पार्थ आता काढ्याचा ग्लास काही हातात घ्यायला तयार नसतो. पार्थला तो काढा आवडलेला नसतो. मानिनी काकू म्हणतात, बरं वाटायचं असेल ना तर काढा प्यावाच लागेल पार्थ, उगाच लाडाला येऊ नको. त्याबरोबर मग मात्र आता पार्थचा नाईलाज होतो. पार्थ म्हणतो, पितोय काढा, उगाच असं गुरकावून बघू नकोस. आणि मग लगेचच आता पार्थ हा काढा प्यायला घेतो. आता पार्थ हा काढा पितो. त्याला खरं तर त्या काढ्याची चव बिलकुलच आवडत नसते, पण पर्यायांती शेवटी त्याला तो काढा प्यावाच लागतो. काढा पिऊन झाल्यानंतर मग पार्थला जरा नॉर्मल वाटतं, बरं वाटतं. मग काव्या म्हणते, पार्थ आता चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला थोडा वेळ खोलीमध्ये घेऊन जाते. खोलीत जाऊन थोडा आराम केलात, रेस्ट केला की रिलॅक्स फील होईल, बरं वाटेल. काढ्यामुळे आता जरा आराम मिळाला आहे ना. मग आता काव्या ही पार्थला अलगदच पकडते, त्याचा एक हात स्वतःच्या खांद्यावरती घालून घेते आणि आता ती पार्थला हळूहळू बेडरूमकडे घेऊन जात असते. ती त्याला सांगते की हळूहळू चाला, नाहीतर पुन्हा त्रास होईल. पार्थ आता हळूहळू जातो आणि आराम करतो. थोड्या वेळाने पार्थला बरं वगैरे वाटल्यावर मग पुन्हा दिव्या पार्थच्या बेडरूममध्ये जाते. आणि मग आता ती पार्थला म्हणत असते, पार्थ सर आता तुम्हाला बरं वाटतं आहे, मग आता मी इथे नाही थांबत, आता मी जाते. तसंही तुम्ही म्हणालाच होतात की ऑफिसमध्ये खूप कामं करायची आहेत म्हणून. मग आता तुम्ही घरी आहात तर अनायसे मला तरी ऑफिसमध्ये जायलाच हवं ना. मला तरी सगळी कामं बघायला हवी. आणि सॉरी मॅम, सॉरी सर, माझ्यामुळे एवढा त्रास झाला आहे तुम्हाला. मॅम सॉरी सर, नको म्हणत असताना मी फोर्स केला. त्यावर काव्या म्हणते, अगं इट्स ओके दिव्या, त्यात एवढं काय, उलट तू त्यांना आवडीनेच खायला दिलंस, यात काही शंका नाही. पण हे बघ दिव्या, तू आज असं केलंस हे ठीक आहे, उलट तू त्यांची मदत केलीस, त्यांना घरपर्यंत आणून सोडलंस, एवढं कोण करतं का गं कुणासाठी, पण तू केलंस.
पण आता आजच्या पुरतं जे झालं ते ठीक आहे, पण पुन्हा असं पार्थना काही खाण्यापिण्यासाठी फोर्स करत जाऊ नको. खरं सांगू का तुला, तर त्यांनी नॉनव्हेज खाल्लं ना की त्यानंतर त्याच्यावरती त्यांना थंड जास्त किंवा जास्त गरम काही खाल्लं की त्रास हा नेहमीच होतो. पण तुला ही गोष्ट माहीतच नव्हती, त्यामुळे तू त्यांना फोर्स केलास. खरं तर चूक बघायला गेलं ना तर यांची आहे. यांनी तुला स्पष्टपणे सांगायला हवं होतं की मी जर असं काही खाल्लं तर मला त्रास होतो म्हणून, पण यांनी काही सांगितलंच नाही, तर तू तरी काय करणार ना. असू दे, काही हरकत नाही, फक्त पुढच्या वेळेपासून काळजी घे, बस. बाकी काय बोलणार मी. त्याबरोबर दिव्या ही खाली बघते. काव्या म्हणते, अगं तू नाराज नको होस दिव्या, मी तुला चांगल्यापणे मैत्रीच्या नात्याने सांगते. त्यावर दिव्या म्हणते, थँक्यू सो मच मॅम, तुमच्यासारख्या मिसेस आहेत ना पार्थ सरांना म्हणून. नाहीतर जर दुसरी कुठली बाई असती तर तिने ना प्रकारचे काय काय अर्थ काढले असते. पण मॅम, आता तुम्ही बोलला आहात ना, मी तुम्हाला प्रॉमिस करते की आजच्या नंतर पुन्हा कधीही मी पार्थ सरांना काहीही खाण्यापिण्यासाठी फोर्स करणारच नाही. जर ते म्हणाले की मला हे नको आहे तर मी लगेचच्या लगेच ती वस्तू ठेवून देईन. आणि पार्थ सर, पुन्हा एकदा सॉरी, मी येते आता. आणि मग ती तिकडनं ताबडतोब निघून जाते. तर आता इकडनं दिव्या निघून गेल्यावर विक्रम काकांना एका क्लायंटचा फोन येतो, ज्यांच्या कामाचा फॉलोअप विक्रम काकांनी जीवाला घ्यायला लावला होता. आणि जीवानी तो फॉलोअप घेतलेला नसल्यामुळे आता ते क्लायंट विचारत असतात की तुमच्याकडून माणूसच आला नाही, असं कसं तुमचं काम विक्रम देशमुख. त्यामुळे आता विक्रम काकांना वाईट वाटतं. एवढी वर्ष ते एवढं चांगलं काम करतायत आणि जीवामुळे त्यांच्या नावाला गालबोट लागलं. त्याबरोबर आता मग विक्रम काका तो फोन ठेवतच असतात. इतक्यात दुसरा फोन येतो, ज्यावरती सुद्धा सेम बोललं जातं की पाळणा घराचं आम्ही तुमच्याकडे प्रोजेक्ट दिलं होतं, पण तुमच्या माणसाचं काही कामात प्रोग्रेसच दिसत नाही. आता हे ऐकून तर विक्रम काका आणखीन रागवतात. आता जीवा घरी आलेला असतो. विक्रम काका जीवाची वाटच बघत बसलेले असतात. विक्रम काका आता जीवाला खूप ओरडतात, खूप रागवतात. ते म्हणत असतात, जीवा तुला काही अक्कल वगैरे आहे का? तुला कळतं का रे, मी काय सांगितलं होतं तुला सांगितलं होतं ना की कामांचा फॉलोअप घेत राहा म्हणून. कामांचा फॉलोअप तू घेतला तर नाहीसच, वर्ण तुझं लक्षही नाही आहे कामात. अरे बघ ना, पार्थची तब्येत एवढी खराब आहे म्हणून त्याला कामाला जायला त्रास झाला तर तो घरी आला. नाहीतर एक तू घरीच असतोस, तुला काही वाटत नाही आहे का कामाबद्दल? तुला सिरियसनेस येत नाही आहे का की मी शिक्षा दिली होती म्हणून तेवढ्यापुरतं तेवढं सिरियसली काम घेतलं, तेवढ्यापुरतं तेवढं मला दाखवण्यापुरतं काम केलं, आणि आता पुन्हा बेतेपाडी 55च करायचे आहेत तुला? जेव्हा काय पोरकटपणा आहे हा. मी तुला 2 ठिकाणी जायला सांगितलं होतं, तू एकाही ठिकाणी जाऊन फॉलोअप घेतलेला नाही आहेस ना. त्याबरोबर मग जीवा म्हणत असतो, बाबा सॉरी, माझं चुकलं, ॲक्च्युली मी जायला हवं होतं, मी फॉलोअप घ्यायला हवा होता. आता जीवा हा बिचारा मनातल्या मनात बोलत असतो, बाबा अहो कसं सांगू तुम्हाला, नंदिनीच्या त्या सोनोग्राफीच्या त्या गोंधळामुळे मला ऑफिसमध्ये काही लक्ष द्यायला मिळालंच नाही. हल्ली सध्या नंदिनी डिस्टर्ब असते. तिला आधार देण्यासाठी मला माझा संपूर्ण वेळ तिच्या भोवती घालवावा लागतो आणि त्यामुळे मला फार कामाकडे लक्ष ठेवता येत नाही. असो, बाबांना तर मी या सर्व गोष्टी नाही सांगू शकत, त्यामुळे मी आता सध्या गप्पच बसतो. तो एवढंच बोलतो, बाबा सॉरी, मी पुन्हा असं नाही करणार दुर्लक्ष कामाकडे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो विजय असतो ना, तो लगेचच मध्ये येतो आणि म्हणत असतो, ओ खूपच वाईट झालं विक्रम काका. नाही म्हणजे तुम्हाला तुमचीच मुलं खरं सांगत नाही. आता तर फक्त तुम्हाला कामाच्या गोष्टी समजल्या आहेत, आणखीन अशा अजून न जाणू किती काय काय गोष्टी असतील ज्या तुमच्या मुलांनी तुमच्यापासून लपवून ठेवल्या असतील. मनाची तयारी ठेवा, तयारी ठेवा. नाही काय आहे ना, हल्लीची मुलं आहेत ही. अहो आईवडिलांजवळ खोटं बोलणं, आईवडिलांपासून गोष्टी लपवणं हे या सगळ्यांना सहजच जमतं. अगदी सहज अलगच हे आईवडिलांशी खोटं बोलून मोकळे होतात. जाऊ दे, आता काय आपलीच मुलं म्हणायची आणि सोडून द्यायचं, त्याशिवाय तुम्ही दुसरं काही करू शकता का? त्यावर आता जीवाला राग येतो आणि जीवा विक्रमला म्हणतो, तोंड सांभाळून बोल, उगाचच्या उगाच जे तोंडाला येईल ते बरळत बसू नकोस, समजलं ना? आणि कोण बोललं तुला आम्ही आमच्या वडिलांबरोबर खोटं बोलतो म्हणून? तुला असेल सवय तुझ्या वडिलांशी खोटं बोलण्याची. आम्हाला दोन्ही भावांना, दोन्ही नाही आम्हा तिन्ही भावांना, पार्थ दादा, मी आणि युगसुद्धा आमचा, आम्ही कोणीही खोटं बोलत नाही आमच्या आईवडिलांबरोबर, कारण आम्हाला कधी खोटं बोलण्याची गरजच पडत नाही. त्याबरोबर मग आता विक्रम काका हे जीवाला ओरडतात आणि म्हणतात, जीवा गप्प बस, मी आहे ना इथे, मी बोलेन त्याच्याशी. आणि मग लगेचच ते जीवाला गप्प करतात आणि स्वतः विजयला उत्तर देत म्हणतात, विजय नाही बरोबर आहे तुझं, हल्लीची मुलं आईवडिलांबरोबर खरं बोलत नाहीच. आता तूही नाही का आमच्या रम्याबरोबर लग्न करून थेट परस्पर इकडे निघून आलास, आईवडिलांना काही सांगणं वगैरे काही केलं नाहीस, त्यांचं मत घेतलंच नाहीस. आईवडिलांना थोडी सांगितलं असशील की मी लग्नानंतर घर जावई होणार आहे, लपवलंच असशील ना त्यांच्यापासून. अगदी बरोबर बोलतोस, हल्लीची ही पिढी अशीच आहे. पण काय आहे ना, हल्लीच्या या पिढीमध्ये
75% मुलं जरी आईवडिलांना सांगत नसली तरी 25% मुलं मात्र जी आहेत ना ती खूप चांगली आहेत, समजूतदार आहेत, समंजस आहेत आणि ती आईवडिलांशी सगळं शेअर करतात. आणि त्या 25% मुलांमध्ये माझी 2 मुलं नक्कीच आहेत. काय समजलं ना? त्यानंतर आता ह्यांचं हे तिघांचं जे संभाषण असतं ते सगळं नंदिनीने ऐकलेलं असतं. आता नंदिनी यांचं हे सगळं बोलणं ऐकते आणि मग नंदिनी विचार करते की सतत इकडे हा जो विजय आहे तो काही ना काहीतरी टोमणे मारून आम्हाला बोलतच असतो. म्हणजे सकाळी हा मलासुद्धा टोमण्याने विचारत होता, मला बोलत होता आणि आता हा जीवालासुद्धा टोमण्याने बोलतो आहे. बाबांच्या समोर तर स्पष्ट बोलतो की काहीतरी सिक्रेट असेल जे हे तुमच्यापासून लपवत असतील. नाही हा हे एवढं सगळं कॉन्फिडेंटली बोलतो म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण नेमकी काय हे कळत नाही आहे. याला आमचं असं कोणतं सिक्रेट समजलं असेल, पण माझं आणि जीवांचं तर सध्या कोणतंच सिक्रेट नाही आहे असा विचार करत नंदिनी रूममध्ये येते. आता रूममध्ये जेव्हा ती येते तेव्हा तिचं लक्ष आरशाकडे जातं आणि आरशात बघताना ती तिच्या पोटाकडे बघते. पोटाकडे बघताच वेळी ती लगेच पोटावर हात ठेवते आणि म्हणते, सध्या तरी आमचं सगळ्यात मोठं सिक्रेट हेच आहे. मग ती पोटाकडे बघते आणि म्हणत असते की विजयला याच्याबद्दलच तर कळलं नसेल ना, आणि म्हणूनच तर विजय बाबांच्या समोरही पटकन असं बोलून गेला नसेल ना की मला सगळं म्हणजे काही आईवडिलांपासून लपवतात वगैरे. ओ माय गॉड, जर हे खरोखर असं असेल, विजयला खरं कळलं असेल ना, तर विजय गप्प बसणारच नाही. विजय हा ताबडतोब घरी आग लावण्याचं काम करणार. आणि जर विजयने हे सगळं घरामध्ये सांगितलं तर या सगळ्यांचा काव्याला तर त्रास होईलच, पण त्याहून जास्त त्रास आईबाबांना होईल. आईबाबांना मनस्ताप होईल, पश्चाताप होईल सर्व गोष्टींचा. नाही, असं काही होऊन चालणार नाही आहे. काहीतरी करायला हवं. नेमकं विजयला काय कळलं आहे हे जाणून घ्यायलाच हवं. की काही कळलं आहे की नाही, उगाचच हवेत निशाणे सोडतो आहे तेही बघायला हवं. जर विजयला काही कळलं असेल तर त्याने काहीही घरी सांगण्याच्या आत आम्हाला काहीतरी हालचाल करावी लागेल. घरामध्ये आम्हालाच काहीतरी मान काढावी लागेल, नाहीतर सर्वाचाच गोंधळ होऊन बसेल. आणि मग नंदिनी लगेचच गुरुजींचे शब्द आठवते. गुरुजींनी नंदिनीला सांगितलं होतं की नंदिनी, आता तुझ्यावरती सर्व भिस्त आहे. आता जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे. कधीकधी खऱ्या खोट्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरतं, नातं महत्त्वाचं असतं. मग नंदिनी विचार करते, गुरुजींनी सांगितलं आहे की मी जे करते आहे ते योग्य आहे. मग आता पुढे काय होईल काहीच कळायला मार्ग नाही आहे. काय होईल काय नाही, खूप टेन्शन झालं आहे मला. तर दुसऱ्या बाजूला इकडे जीवाला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. त्याला म्हणजे रडायला येत असतं, त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. कारण विक्रम काकांनी विजयसमोर अगदी मोठ्या बिमाखात सांगितलेलं असतं की माझी मुलं माझ्यापासून काही लपवणार नाही. माझी मुलं नेहमीच माझ्याबरोबर सगळं खरं बोलतात आणि यापुढेही ती माझ्याशी खरंच बोलतील. आणि या गोष्टीमुळे जीवाला खूप वाईट वाटतं. जीवा विचार करतो की खरंच आईबाबांचा माझ्यावरती किती विश्वास आहे आणि मी काय करतो आहे, मी सरळ त्यांच्या विश्वासाला तडा घालतो आहे. मी सरळ आईबाबांपासून ही एवढी मोठी आणि एवढी महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवतो. खरं तर हे सगळं करताना मला पण खूप वाईट वाटतं आहे, खूप त्रास होतो आहे, पण सध्या माझ्याकडे काहीही पर्याय नाही आहे. सध्या जरी मी घरामध्ये खरं सांगायचा विचार केला तरीही नंदिनी मला घरात काही सांगूच देत नाही आहे, काही बोलूच देत नाही आहे. आणि अर्थात नंदिनीचंही बरोबर आहे. जर चुकून पाकून काव्याला ह्या सर्व गोष्टींमुळे त्रास झाला तर ते खूप जास्त जड जाईल. आमचं तर नाहीच, पण काव्यालाही त्रास होईल आणि तिच्याही बाळाची काहीतरी अडचण येईल. नाही नको. सध्या तरी मी शांत राहायला हवं. पण नंदिनीशी बोलून, नंदिनीशी ठरवून मी घरी लवकरात लवकर खरं सांगायचं सुद्धा बघायला हवं. कारण उगाचच आईबाबांपासून फार काळ ह्या अशा गोष्टी लपवून ठेवणं योग्य नाही आहे ना. बोलायला हवं नंदिनीशी. इतक्यात जीवालासुद्धा समोर गणपती दिसतो. जीवा देवघरात जातो आणि लगेच गणपतीला नमस्कार करत म्हणत असतो की बाप्पा, आता तूच काहीतरी कर आणि या सगळ्यातून आम्हाला मार्ग दाखव. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला टिकवून ठेवायचा आहे, पण हे खोटं पचवणंही मला जमत नाही आहे. बाबांचा विश्वास मला गमवायचा नाही आहे आणि खरं सांगणं मला परवडत नाही आहे. काय करू या सगळ्यातून, तूच मार्ग दाखव रे बाबा. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे सगळीजणं काव्याची काळजी घेत असतात, नंदिनीची काळजी घेत असतात आणि त्यामुळे नंदिनीलासुद्धा खूप जास्त गिल्टी वाटत असतं की सगळे माझी एवढी जास्त काळजी घेत आहेत आणि मी मात्र सगळ्यांची फसवणूक करते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा। लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू।